शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. तात्यासाहेब महाराज कांबळे विहाळ. संकलक ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 9वा. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड सर. वाचक ह.भ.प. तात्यासाहेब महाराज कांबळे. श्री शिवाय नमः. नमो शिवराजा क्षात्र कुल टिळका, अश्वसज्जन प्रतिपालका, कुळवाडी भूषण बहुजन नायका, स्वराज्य जनका हिंदुराया. तुआ नवे राज्य निर्मुणाम्लेंछ अरि निखंदुना, सुखे प्रजेचे प्रतिपालन, केले जानराया तू. असो मागिले अध्यायी शिवराय पुण्यासी येई, शहाजींनी ते समये मंत्रिमंडळ दिदले. रामराज निळकंठ रांझेकरा, पेशवे शिवरायांबरोबर, बाळकृष्ण हनुमंत मुजुमदार, सोनडबीर विश्वनाथ, रघुनाथ बल्लाळ सबनी साईशा निष्ठावंत लोकांस, पुढील जाणोनी कार्यास शहाजी राजे पाठविले. जरी शहाजी स्वय सरदार, तरी शिवरायांनी किंकर, बादशहाचे न व्हावे नोकर, ऐशेची वाट तयासी. शिवराय दादोजी समवेत सवेजी जाई स्फूर्तिवंत, पुण्यास येऊन थाटात केला प्रारंभ कार्यासी. 36 ग्रामे पुणे जहागीर, तयाची वहिवाट सविस्तर, कराया उभयता साचार, सर्वत्र संचार करीती. लाल महालात थाटून वस्ती, सर्वत्र जगिरी माझी फिरती. प्रश्न समस्यांचा वेध घेती, अभय देती सकळांसी. जागिरीचा वृत्तांत सर्व शिवरायासी अचूक अपूर्व, समजावीत वृद्ध मानव राज सर्वानुभवती. कैसा राज्य कारभार करणे, कैसा निष्पक्ष न्याय देणे, कैसी वसुली वसूलने, कैसे पाळणे प्रजेशी. ना विष्णू पृथ्वीपती, राया विष्णू चांश जगती, कैसे प्रतिपाला विक्षिती, ऐसे समस्त कथियेले. मराठ्यांचा इतिहास थोर, शहाजींचे कर्तृत्व अपार, कैसे म्लेंछ राज्य अघोर, जिजाई सांगत रायासी. ही शूर मराठा घराणी, कैसे असती म्लेंछा दावणी, तयासी तेथोनी सोडवुनी, एकत्र करुणी बांधावे. कैसे मराठे वतनासाठी, येरांच्या झोंबती कंठी, सुलतानाच्या पायी मिठी कैशा रीती घालीती. मावळ खोऱ्यात एक एक कैसे शक्तिशाली देश मुख, एकाहून एक चढीक भयानक शूर पै. परीत यांचे शूरत्व, परस्परात करिन्या दुहित्व, या माझी खर्च ते सत्व, नाही तत्व लढण्यासी.
एकही घराणे देशमुखाचे तंट्या विण रक्तपाताचे विना खुणा कत्तलीचे नव्हते साचे मावळात किंचित कराया उल्लेख उदाहरण देतो एक उन्हावळीचे खोपडे देशमुख जेधे देशमुख कारीचे तयात पेटली यादवी महाभयानक लावलावी तयाची कथा येत अवघी वर्णवाई ते साहसे पुराणा काळी एकदा खोपड्यांनी निर्मुणी आपदा कापला पाजी जेदा केला चेंदा देहाचा तयांचा घ्यावया सुड जेद करी ती कट अवघड जमले लग्नाचे वराड त्यावरी धाड घातली खोपड्यांच्या विवाहात जाऊन अकस्मात षष्टदश खोपडा कापित स्त्रियाही त्यात सापडल्या ऐशी परस्परात युद्ध चालले वतनाच्या छंदे बंद कराया ऐसे धंदे शिवराय विचारी मनात असो जागिरी फिरून पाहता नाना कथा नाना व्यथा शिवरायांसी त्या सर्वथा कळू लागल्या असते असते मावळातील हे खासदार मावळातील हे सरदार सर्वची नसती ऐसे विचित्र येथील काही थोर थोर तयांचे चरित्र परिये सांग त्यात बाजी पासलकर तव गाव राहणार विजापुरीचा सरदार शुरदिलदार सज्जन निराधारास आधार तंट्याचा निवाडा सविस्तर यामुळे बाजींची थोर कीर्ती जाहली मावळी नाना जाती जमातीचे लोक बाजींनी सांभाळिले अनेक लग्न करून कित्येक तयांचे संसार बसविले बाजींच्या कडे एक अश्विनी होता लौकिक अश्विनी यशवंती नामक तिचा धाक सर्वत्रांशी या अश्विनीचे हरण कराया टपले दोघे जन मरकत रावण सोन दळवी नामे तयांची यातील मरकत राव साक्षात असे बाजीचा जमात असो दोघांनी रचिला बेत न्यावया यशवंती अश्विनी अश्विनी यशवंती नेऊणी करावी बादशहासी अर्पणी संतुष्ट बादशहा तेने करून एखादे वतन देईल ऐशे विचारून उभयता विरा घेऊनी समवेता बाजीच्या गढी वरुता धाड घातली निशेमाजी सवे येऊन 500 लोक छापा घातिला एक एक उठले बाजीचे वीर अनेक कत्तल सुरू जाखाली येलया मांग खंडू महार दोघे बाजीचे वीर झुंजार अनंत खर्चुले शिंपी पुत्र करीती घोर हाणामारी झाले तुफान रणकंदना दाटली से निशागण समजे ना कुणाचा कोण हाणती दनादन तलवारी असो झाली झटापटी काय वर्तले सेवटी येलू मांगे दळव्या कंठी थोर शिवार मारिली येडी येरीकडे बाजी बिराव मरकत पाडित धरणीवर झाला थोर हाकार इतर वीर पळाले ऐसे बाजी पासल कर पोवाड गाय यमाजी शाहीर
शिवरायांशी चालवया शस्त्र त्यांनी नंतर शिकविले. यासी दोन नारी पाही, एक अंबाई दुजी बिंबाई. तैसा भरगच्च संसारही, ददात नाही कशाची. असो ऐसा एक एक मावळा, मिळू लागे शिवबाळा. तेने मावळ्यांचा मेळा, विस्तारू लागला सतत. वयसान अथवा थोर, पर्यायसे एक एक वीर. शिवरायांशी मिळती मित्र, कार्यभार कराया. जैसा गोकुळा माझा रे, कृष्णाची मिळती सहकारे. तैसे शिवरायासी झड करे, मावळे मिळते एक एक. शिवराय मावळात फिरे, भोवती जमा होत पोरे. लज्जा भय आणि आदरे, करते मुजरे रायासी. तयासी शिवराय हसून, प्रतिसाद देत मायेण. हे मावळे ते पाहून, मनी धन्य मानती. शिवराय पाचारित यात, ते बिचकी भय वाटते. दुर्णी नमस्कारी ते करोणी, उभे राहती सलज्ज. शिवराय मंद हास्य करून, तयासी पुसत वर्तमान. काय समस्या तुम्हाला गुण, करी प्रश्न जिव्हाळ्याचे. ऐसा पार जिव्हाळा, आपणा प्रति कळवळा. हे जाणून तो मावळा, रायांकित होतसे. शिवराया फुले स्वामी, आपण त्यांच्या पडावे कामी. मावळ्यांची मनोभूमी ऐशी परी अंकुरली. तानाजी सूर्याजी मालुचरे, ये साजी कंक हे तिसरे. ऐशी मावळ्यांची पोरे शिवरायांशी बिलगले. त्रिंबक देव सोपान देव डबीर, बापूजी मुदगलायसे वीर. नारोबाचे मनाजी तर बाळाजी अनेक वेगळा. ऐसा मित्र परिवार, एके स्थायी करोणी समग्र. फिरती सह्यगिरी कंदर, वाटा पार शोधिती. गड किल्ले मावळ मुलूख, एकेकाचे लक्षण एक. फिरती मावळ सकळी को, समजून घेती खाचा खोचा. ती मावळ्यांची पोरे, शिवबासाठी विसरली सारे. विसरली ती घरेदारे, सगळे सोय रे विसरली. शिवरायांसमवेत भटकती, गिरिकंदरी भ्रमताती. टेंबे घेऊन राती अपराती, किर्र फिरती विपिणी. शिवरायांच्या खोल मानसी, आंदोलन अहर्निशी. जुलमी इस्लामी सत्ता कैशी, छळ करीती रयतेचा. जिजाईंनी राजांना कथिली होती सारी दैना. ती विचार घेऊन मना, फिरे सर्वत्र शिवराय. हे मावळे भोवती घेऊन, राजविचार करीती गहन. थोर कार्य करावे आपण, परी कैचा प्रारंभ करावा. मिळवून मावळ्यांची फौज, एके दिनी शिवराज. जिजाईशी सांगत काज, रायरेश्वरी जाणे असे. बहुमहत्वाच्या कार्यासी, जाण्यासे रायरेश्वरासी.
ऐसी कथून जिजाईशी जात शिवराय रायरेश्वरी. पुण्यापासून दक्षिणेस भोरनामे तालुक्यास अंतरास 25 कोस रायरेश्वर प्राचीन. रायरेश्वर शंकराचे स्थान प्राचीन जुनाट आणि गहन. भोवती रमणीय असे विपिन निर्मनुष्य स्थान पाहिते. तया वघड कड्यावर बैसलास रायरेश्वर तेथे स्थान शिवराय थोर मावळ्यां समग्र आले पै. रायरेश्वर जुनाट मंदिर शिवराय पाहिले समग्र मग वनातून आणून निर धुन काढिले संपूर्ण. ते स्वयंभू होते लिंग तयासी धुनिया सांग. वन फुलांनी तयाची चांग पूजा केली अति प्रेमे. त्या मंदिरात मेळा मावळे सर्व करून गोळा. शिवराय गंभीर शब्द कळा बोलते झाले तयासी. न वाहे स्तब्ध वातो स्तब्ध सह्याद्री सर्व शांत. स्तब्ध मावळे स्वस्थ चित्त शिवराय बोलत निर्वाणीचे. मित्र हो आज मी तुम्हासी सहेतु पाचारिले या स्थानासी. थोर विचार माझे मानसी ठाव देऊन बैसला. तो कथया तुम्हा ते बोलाविले असे निगुते. परिसाजी स्वस्थ चित्ते अवधान माते देऊनिया. हे भार आपुले भारत राष्ट्र आर्यावर्त नामे हिंदू राष्ट्र. परिम्लेंछ येऊनी भ्रष्ट केले असे बहुकाळ. हे म्लेंछ सैतान भयानक क्रूर एकाहुनी एक. राज्य स्थापुणे सकळिक राष्ट्र गुलाम केले असे. पहा पुलची ही मराठा भूमी जिंकून म्लेंछ दुष्टा. येथील रयतेसी आपदा कष्टा भोगावयाला विती. हे अधर्मी म्लेंछ सुलतान पापी एक एकाहुन रयतेसी पीडा दारुण करीती जाण दुर्धर. बहुजन कष्ट करी बलुतेदार शेतकरी तयापासून नाना परी करवू कळती दुर्जन. आमुच्या माता भगिनी नारी पळविती म्लेंछ दुराचारी. कत्तल करुणी प्रजेवरी धाक भारी बैसविला. भूमिपुत्रांचे राज्य बुडविले भूमिपुत्र गुलाम होऊन राहिले. कित्येक वधू करुणी संहारिले भूमिपुत्र भूमीचे. आपण भूमिपुत्र असून राज्य करी तिमल्यांछ दुर्जन. जरी थोर सरदार आपण परी गुलाम म्लेंछांचे. दुजियांच्या ओंजळीने किती दिवस पाणी पिणे. बहुत जाहले ऐसे जिने याहुनी मरणे बरे वाटे. आमुचे पिताजी महाथोर पराक्रम केला दुर्धर. तयाने व्हावयासी स्वतंत्र प्रयत्न केला 2 वेळा. परितयांचा प्रयत्न म्लेंछे पाडिला हाणून. यावरी मार्ग नुरला आन झालं नौकर यवनांचे. तयांपासून घेऊन स्फूर्ती
अन्य विचार करावा निश्चित, माझी विनंती तुम्हा प्रती सावचित अवधारा. आमुच्या मातेचे थोर स्वप्न, करावे स्वतंत्र राज्य निर्माण. हाची मनोदय तुम्हाला गुणा, कथितचे सख्यानो. म्लेच्छ राजा हिंदू प्रजा, भावची मुळे आहे दुजा. हिंदू राज्य महाराजा, करावे स्थापना वाटतसे. हे असेल आमुचे राज्य, हे प्रजातंत्र स्वराज्य. हे असेल हिंदू राजा, राज्यभूमी पुत्रांचे. ऐसे राज्य स्थापयाची, जबाबदारी आपणा सर्वांची. साथ असल्यावर तुमची, मग काय अशक्य. आशीर्वाद आमुच्या मातेचा, आशीर्वाद आमुच्या पित्याचा, आशीर्वाद मराठी मातेचा सह्याद्रीचा. आशीर्वाद आशीर्वाद साधू संतांचा, आशीर्वाद थोर सज्जनांचा. आशीर्वाद कष्टकरी जनांचा, दीनदुबळ्यांचा. आशीर्वाद आशीर्वाद माता जगदंबेचा, आशीर्वाद भीमा शंकराचा. आशीर्वाद श्री विठ्ठलाचा, श्री गणेशाचा. आशीर्वाद आईचा, आशीर्वाद महाराष्ट्राचा, आईचा आशीर्वाद हिंदू राष्ट्राचा. मग तो मनोरथ आमुचा कैसा सिद्ध न होय. अहो आम्हा मराठ्यात शक्ती असे होत प्रत, परी ही शक्ती वृथा जात. परसेवे कारणे केवळ जातीचे मराठे, आईचा अर्थ घेणे ओखटे. महाराष्ट्र भूमीचे पुत्र गोमटे, सर्वच मराठी आहे तू. कुणबी मराठी बलुतेदार, ब्राह्मण मागतैसे महार. सर्वच मराठे महाशूर, पुत्र मराठी मातेचे. जातीभेद हे दूषण, मरती परस्परे लढून. सुलतानाची बाजू घेऊन, लढतात परस्परे. आईसे पिढी जात दुर्दैव हे, थांबावया सर्व. एकत्र मराठे बांधव, आपण सर्व येऊया. आपुली शक्ती अचाट, जरी झाली एकवट. दिल्लीची सल्तनत सपाट, आपण करू क्षणार्धे. आपुलात नस निष्ठा, शक्ती जाते ना वाटा. मग सुखाचा दार बनता, काहीचा आपण पाहू पै. ऐसा हा मुचा विचार, यावरी आपले का, यावरी काय आपले उत्तर. ऐसे छत्रपती चतुर, बोलते झाले ते वेळी. सन 1642, वयस लहान वर्ष 12. ऐसे बाल शिवराय सर्वास, विचारिते जागले. ऐकून जनांचा विचार, सर्वांशी हुरूप येता पार. ऐशी मसलत बंडखोर, रायरेश्वरी चालली. सर्वांनी माना तुकवून, रायांशी दिले अनुमोदन. तुमच्या पायी प्राण अर्पीन, ऐसे बोलती मावळे. पाहुन तयांची अपूर्व निष्ठा, बाष्प दाटत राजकंठा. धन्य तुमचा विचार मोठा, आम्ही संतुष्ट झालो. मग राय होऊन गंभीर, काढून लटकती अशी वार. अंगुळी छोदून सत्वर, रुधिराभिषेक पै केला. अभिषेक केला रायरेश्वरासी, हर हर महादेव गर्जनेसी. दुर्धर प्रतिज्ञा केली आईसी,
मुक्त या मातीशी करू आम्ही मावळे हित एक क्षणी निष्ठ वहावून शिवचरणी स्वराज्य स्थापनेशी प्राणाहुने जास्त महत्व देईन प्रतिज्ञा स्वराज्य स्थापनेची सकळांनी घेतली आईशी हर हर महादेव उच्चाराशी सह्याद्री दुमदुमला मावळे झाले तुषायमान सह्याद्री थरथरे संपूर्ण आईशी दुर्धर वाहून आण मावळे येत स्वस्थाना असो यावरी एक कथा श्रोते ऐका सावचित्ता शिवराय खेडवाऱ्यासी असता घटना तत्वता ती घडे तव परिसरी रांजे गाव गावी पाटलांचा ठाव बाबाजी गुजराईचे नाव तया पाटलांचे असे हा पाटील झाला मस्त पापे करिता नाही भीत करी पापे हा बहुत तेने उन्मत्त जाखला कुणाच्या सुंदर माता भगिनी नेत हिरावून राणू राणी तिकडेच तयांसी बलात्कारुणी सोडून देत दुरात्मा रामजी खोडे नामाभिधान तयाची कन्या सुहास्य वदन जलासी गेली सरिते लागून ती देखील पाटलाने सुंदर कन्या लावण्य खाणी सुकोमल चारू वदनी 16 वर्षीय मृगनयनी उन्नत स्थनी सिंहकाटी गजगामिनी मंद चालत अवयव आकर्षक लचकत रूप दिसे मदन मस्त गौरतनु देखणी ऐशा रूप संपन्न ललना निराधार देखो नितया स्थाना पाटलाच्या मनी नाना विकार उत्पन्न झाले पाटील तियेसी पाहत हृदयी काम खवळे अद्भुत पाटीलकीचा माझ बहुत नाही जुमानीत कोणासी अचानक अश्वावरुणी पाटील तिये स्थानी येऊन तिजला उचलून पळवून गेला दूरस्थानासी कर्कश अरण्य भयानक तेथे नेऊन खोड्यांची लेक मुखी वस्त्र बोळा एक घालून मुख बंद केले वस्त्रे उतरवून समग्र तिजवरी केला अत्याचार आणि तिजला यानंतर सोडून दिदली ते स्थानी सोये पाटील येत निघोण इकडे खोड्याचे कन्यारत्न मुखामध्ये बोळा काढून आक्रंदता क्रोशे हैसतीचे अरण्य रुदन ऐकती पशु पक्षी विपिन एकांती एकाकी दारुण शोक करी बेलाळा अस्ताव्यस्त वस्त्रे सावरून मनी विचार करी पूर्ण आता काय उपयोग जगून सर्वस्वी जान नागविले स्त्री लज्जाब्रूचा ठेवा तोची संपला रे दुर्दैवा कैसे मुख दाखवू देवा घरी जाऊन जनासी ऐसा करुण विचार घोर रुदन करीत उठली नार वणी कुपासे भयंकर तिच्यात घालून घेतले पै अथांगी काया बुडाली
तळी खोल खोल गेली, प्राण गेला वरी आली, तरंगत राहिली भयानक. येरीकडे रामजी खोडे, वाट पाहत दिवस थोडे, कन्येशी शोधत चहूकडे गिरी कंदरी भ्रमला. तव तयासी अकस्मात प्रेत दिसे विहिरीता, आपुल्या कन्येचे हे ओळखीत, टाहू फोडला दुखाणे. काया पाण्या माझी भिजून, मांस सडले गेले विसनून, कन्येचे प्रेत बाहेरी काढून, अग्निसंस्कार पै केला. कुणाचीही पापी कृती तयासी कळे तपासांती, पाटील प्रजेशी बलात्कारिती, कोण्या रीती न्याय मिळे. कन्या मृत्यूने रामजी खोडे, दुःख क्रोधाने झाले वेडे. येऊनिया शिवरायान पुढे उभे ठाकले दिनवदन, शिवराय पुसिले तयासी, येरी कथिले वृत्तांतासी. माझी सुंदर कन्या कैशी, बलात्कारिली पाटीलाने. ऐकुनी समस्त वृत्तांत, शिवराय झाले क्रोधित, ये साजी कंकास बोलवित, निरोप सांगत तातडी. ये साजी तुम्ही जाऊन, पाटलासी यावे घेऊन, तत्क्षणी गेला निघून, आनया जान पाटलासी. ये साजी तुम्ही जाऊन, पाटलांशी यावे घेऊन, तत्क्षणी गेला निघून, आनया जान पाटलांशी. स्वय रांजे गावी गेला, निरोप सांगे पाटलाला, परिपाटील निर्ढावलेला. ये साजिस करी दुरुत्तरे, म्हणे मी गावचा पाटील थोर, तू कोण मला सांगणार. तुझा शिवाजी तो किंकर, विजापूरच्या शहाचा. मी पाटील असे स्वतंत्र, शिवाजी सुलतानाचा चाकर. तुम्ही कोण मला सांगणार, जा येणार नाही मी. ऐसे ऐकून उद्दाम उत्तर, ये साजी कंक येत सत्वर. शिवरायांशी समाचार, सांगितला सकळीक. परिसोनी ऐस पाटील मगरूर, बोले बाजी बसल कर. म्हणे काढून तलवार, इंगा त्यासी कान दाखविला. ऐकून ही बाजीची उक्ती, शिवराय बोलत शांत वृत्ती. ये सजनी केली कृती, तीच योग्य असे पै. आपण ऐसे करिता देख, म्लेंच्या आणि आपणात फरक. काय राहत सांगा चुक, ऐसी कदा करू नका. मग शिवरायांनी सेवकाशी कठोर आज्ञा दिधली ऐसी. मुसक्यावळून पाटलाशी धरून बांधून घेऊन या. सेवक 5-7 गडी धावत जाती कडोविकडी. पाटलाशी ठोकून बेडी घेऊन येतो रायांपुढे. आता पाटील भेदरला, थरथरा कापू लागला. क्षमा याचना करण्याला, केली सुरुवात दांभिकाने. शिवरायांपुढे येऊन तयासी बोलत वचन,
गोतमुखान निर्णय करून मजला न्याय द्यावा हो. 4 पंच बोलवून समक्ष निवाडा करावा प्रत्यक्ष. 4 लोकांची येऊ घेऊन साक्ष सोक्ष मोक्ष लावावा. शिवराय म्हणती मजसी जादा ज्ञान शिकवू नकोसी. एकच प्रश्न आहे तुझसी त्याचे उत्तर देई पाव. बोल त्या नारीवर का केलास अत्याचार. यावरी बाबाजी गुजर पुन्हा बोलत वेगळे. म्हणे गोतमुखीचा निर्णय तोची मज मान्य होय. यावरी कडाडत शिवराय मेघ गर्जने सारीखे. खामोश सांगू नको काही माझ्या प्रश्नाचे उत्तर देई. खोड्यांशी प्रश्न करीती पाही पुन्हा एकदा शिवराय. म्हणे रामजी यासी देखा गुन्हेगार तुम्ही ओळखा. आणि कथा मास कलिका हाची पाटील असे काय. तुमची साक्ष मान्या म्हासी येरुडुलवीत ग्रीवेसी. म्हणे यानेची सकळ कासी त्राही भगवन केले से. माझ्या कन्याचे मरण त्यासी हाची दुर्जन कारण. यावरी आणून अवसान पाटील बोले रायासी. राजे ऐकून घ्या माझे हे ऐकून शिवाजी राजे. म्हणती दुर्जना काय काजे आता मज पडवितो. सेवकानो हाटल दुर्जना याचे हस्तपाद छेदुणाव. रांजात मुडा गर्दबावरून याची वरात काढा जा. आमुच्या राज्यात अपराधासी क्षमा नसे निश्चयसी. तात्काळ नेऊन यासी हस्तपाद छेदावे. ऐकून ऐशी आज्ञा दुर्धरा रांजाचा पाटील ओरडे थोर. तैसाची ओढणिया सत्वर नेला दूर कोठडीत. झाली शिक्षेची अंमलबजावणी पाटील ओरडे गुरावाणे. शिवरायांची जरब तत्क्षणी सर्वांवरती बैसली से. ऐशा परी शिवराय करू लागले कठोर न्याय. हे पाहून करीते विस्मय जिजाई आणि सर्वजण. शिवरायांची ही कथा विस्मय क्षुर्ती यांच्या चित्ता. पुढील अध्यायी सर्वथा न विसरता उधारावे. स्वस्ती श्री शिवायन. शिवरायांचे चरित्र संपूर्ण येथे कथिले असे जाण. 9वा अध्याय गोड हा. कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. माता की जय. वंदे मातरम. शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.